नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. मित्रांनो, आजपासून आपण शिकूया इंग्लिश. आजपासून आपण शिकूया इंग्लिश बोलायला. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, हे क्लास लावा, ते क्लास लावा, भरपूर क्लास लावला पण असेल. काही जणांना येतं, काही जणांना येत नाही. पण मी आज तुमच्यासाठी एक सोपी पद्धत आणलेली आहे. तो म्हणजे हाऊ टू स्पीक इंग्लिश इझिली. अतिशय सोप्या भाषेत इंग्लिश कसं शिकलं पाहिजे आणि व्हॉट आर द व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक्स. अतिशय महत्त्वाचे टेक्निक्स कुठले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी उदाहरण आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. कारण लहान मुलं जन्मल्यानंतर कुठल्याही शाळा तो क्लासला जात नाही, तरी पण ते भाषा बोलायला शिकतात. ते कसं? तर सपोज तुमच्या घरी तुम्ही इंग्लिश बोलत आहात. तुमच्या घरी जे वातावरण आहे, नुसतं इंग्लिश, तुम्ही दररोज इंग्लिश बोलत आहे, त्या घरातील पोरं इंग्लिश बोलतात. म्हणजे ज्या वातावरणात तो पोरगा जन्मला येतो अथवा पोरगी जन्मला येते, ती त्याच भाषा शिकते, तो पारंगत होते. म्हणजे काय आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला काय केलं पाहिजे? तर लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मतलब जर मला आता इंग्लिश बोलायचं आहे, तर मी काय केलं पाहिजे? आय मस्ट लिसन इंग्लिश. समजलं मित्रांनो? सगळ्यात अगोदर इफ आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश, आय मस्ट मास्टर और आय मस्ट इम्प्रूव्ह माय लिसनिंग स्किल. मला सातत्याने ऐकायचं आहे. काय ऐकायचं आहे? इंग्लिश ऐकायचं आहे. कारण मला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. तर मित्रांनो, एक ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचा एक सर्वे आहे. तुमच्याकडे अथवा तुम्हाला जर 3000 प्लस व्होकॅब्युलरी माहिती असेल, तर तुम्ही नक्कीच इंग्लिश बोलू शकता. तर आपल्याला कुठली क्लास लावायची नाही, काही जरूरत नाही. फक्त यू मस्ट फोकस ऑन लिसनिंग. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, 1 महिन्यात फॉरवर्ड इंग्लिश बोला, 2 महिन्यात परफेक्ट इंग्लिश, फ्लुएंट इंग्लिश. ते काय शक्य नाही मित्रांनो. जे आहे ते रियालिटी मी सांगतो. तर तुम्हाला इंग्लिश समजायला कम से कम 3 मंथ लागतील. आफ्टर 3 मंथ यू विल स्टार्ट अंडरस्टँडिंग. मतलब अंडरस्टँडिंग असणं पण फार महत्वाचं आहे. ओके, तर फर्स्ट लिसनिंग, देन स्पीकिंग. मतलब 3 मंथ झाल्यानंतर तुम्हाला थोडं थोडं काय ऐकलंय तुम्ही ते बोलायला यायला सुरुवात होते. यानी की थोडंफार तोडकं मोडकं तुम्ही बोलू शकता. फक्त तुम्ही जेन्युइन असलं पाहिजे. यू मस्ट बी व्हेरी serious or you must be very sincere to speak English or sincere to learn how to speak English. तर मित्रांनो, लिसनिंग झालं, स्पीकिंग झालं. जसं मी सांगितलं होतं, लहान मुलं कुठल्याही क्लास अथवा शाळेला जात नाही, तरी पण ते त्या भाषा बोलतात, जे भाषा त्यांना त्यांच्या आसपासचे लोक बोलतात. तसंच आपल्याला आहे. यू हॅव लॉट ऑफ ऑप्शन्स. तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे. सध्या अँड्रॉइड मोबाईल आहे, तुम्ही ऐका, कुठली स्टोरी ऐका अथवा मोटिवेशनल स्पीच ऐका. जसे लहान मुलं पहिला लिसनिंग करतात, त्यानंतर स्पीकिंग करतात आणि की बोलतात. त्यानंतर शाळेला गेल्यावर त्यांचे टीचर अथवा घरीच त्यांचे आई वडील त्यांना वाचायला पण शिकवतात. तेव्हा रीडिंग झालं, त्यानंतर लिहायला पण शिकवतात, ते रायटिंग झालं. अशा पद्धतीने लिसनिंग, ऐकणे, स्पीकिंग, बोलणे, रीडिंग, वाचणे, रायटिंग, लिहिणे, हे 4 गोष्टी आपल्याला कुठली, फक्त इंग्लिश नाही, जर कुठलीही भाषा जर शिकायचं असेल तर आपल्याला हे 4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. लक्षात ठेवा मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट्स असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.